सकाळचा नाश्ता म्हटला की सर्वांना पोटभर नको असतं, पण काहीतरी चविष्ट हवं असतं. आणि तसंच आज काहीतरी बेत मी बनवलेला होता. इतकं चविष्ट आजचं जेवण होतं ना, असं जेवण काहीतरी बनवलं ना की गावाकडची आठवण येते. जेव्हा आम्ही मामासोबत शेतात जायचो काहीतरी असं टाईमपास करण्यासाठी, तेव्हा आम्ही असं जेवण सोबत घेऊन जायचो. आणि तेव्हा मात्र कणण्याची भाकर असायची. इतकं चविष्ट ते जेवण असायचं. पण तसा बेत तर काही जमत नाही आता, पण असा काहीतरी बेत बसला की मग गावाकडची आठवण नक्कीच मात्र येते. तर चला, आज मी तुमच्यासोबत शेअर करते दुधीचे पराठे. इतके झटपट बनतात, चविष्टही लागतात आणि बनवायला तर अगदी सोपे आहेत. कसे बनवले चला सांगते. एक दुधी घ्यायचा, त्याला पूर्ण असं किसून घ्यायचा. त्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं, त्याला पूर्ण ड्राय करायचा. आणि त्याचं जे दुधीचं पाणी काढलेलं आहे ते वेस्ट जाऊ द्यायचं नाही, ते पुन्हा आपल्याला यामध्ये वापरायचंच आहे. पण दुधीचं पाणी काढणं आपल्याला यासाठी गरजेचं असतं की पिठाला जास्त पाणी सुटायला नको आणि पीठ जे आहे ते पातळ व्हायला नको. कारण दुधीला खूप जास्त पाणी सुटतं आणि त्यामुळे जे पीठ आहे आपलं ते खूप जास्त पातळ होतं. मग त्याला ना थालीपीठासारखं थापून केल्याशिवाय दुसरं ऑप्शन नसतं. त्यासाठी जे आहे ना आपलं पाणी जे आहे दुधीचं ते काढून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बेसन ॲड करायचं, गव्हाचं पीठ आणि बॉईल केलेला बटाटा. बटाटे बॉईल करून घ्यायचे आणि त्याला किसून घ्यायचं, तो ॲड करायचा. त्यानंतर त्यामध्ये तीळ, ओवा, हळद, मीठ, चटणी, जे काही एक्स्ट्रा मसाले असतील ते सर्व ॲड करायचे. कोथिंबीर ॲड करून सर्व काही मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेलही ॲड करायचं आणि त्यानंतर मस्त याचा डो बनवून घ्यायचा. लागत लागत यामध्ये पाणी ॲड करत जायचं आणि मस्त असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा. याला मात्र झाकून ठेवायचं नाही, नाहीतर तेच आहे, पीठ पूर्ण पातळ होऊन जातं. त्यानंतर मस्त याचे पराठे बनवून घ्यायचे. पीठ बघा असं पाटल्यावर पण पुन्हा तेल लावून छान असं त्याला नरम करून घ्यायचं आणि त्याचा एक एक पराठा जो आहे तो लाटत जायचा. आता आमच्याकडे लाईट देखील त्या दिवशी प्रॉब्लेम करत होती आणि कॅमेरा जो आहे माझा तो अजिबात व्यवस्थित सेट होत नव्हता. पण मला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मग पूर्ण रेसिपी जी आहे ती मी जशी तशी शूट केली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. छान असा पराठा लाटून घ्यायचा. बघा, जर व्यवस्थित तुम्ही दुधीचं पाणी काढलेलं राहिलं आणि लागत लागत व्यवस्थित पाणी काढून टाकलेलं राहिलं, म्हणजे टाकलेलं राहिलं डो बनवताना, तर तुमचे पराठे एकदम छान येतात. ते पाटल्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित पराठा आपल्याला लाटता येतो. सो अशा प्रकारे तुम्ही दुधीचा पराठा नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट लागतो आणि बनवायला देखील खूप सोप्पा आहे. नंतर त्यासोबतच जे आहे ना ठेचासुद्धा बनवायचा गरमागरम. पण हे पराठे जे आहेत ना ते गरमागरमच खायला खूप छान लागतात. कढण्याच्या भाकरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचे हे पराठे असतात. कधीकधी यांना जास्त वेळ तव्यावर भाजू दिले ना तर छान हे क्रिस्पी पण बनतात. यांना जर रात्री शिळे उरले तर सकाळी मीठ आणि चटणीमध्ये मस्त फ्राय करायचं. एवढी टेस्टी खाकऱ्यासारखी ही रेसिपी बनते आणि खूप चविष्ट हे जेवण बनतं. सो चला, आत्ता आपण याच्यासोबत ठेचासुद्धा बनवून घेऊया. ठेच्यासाठी जे आहे बारीक आणि जाड मिरच्या अशा मी मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण सध्या तिखट मला देखील जास्त चालत नाही आहे, म्हणून मी जाड मिरच्यासुद्धा यामध्ये ॲड केल्या आहे की ठेचा जास्त झणझणीत व्हायला नको. त्यानंतर यामध्ये लसूण ॲड करायचा. छान थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. नंतर यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे, ते सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे. आणि नंतर यामध्ये कोथिंबीर ॲड करून याला छान ठेचून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर जिरं ॲड करायचं आणि त्यामध्ये जो आपला ठेचा आहे तो टमॅटो ॲड करून छान भाजून घ्यायचा. झणझणीत आपला आजचा नाश्त्याचा बेत जो आहे तो रेडी झालेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सो चला, व्हिडिओला इथंच थांबवते. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.